चित्राताई वाघ. धन्यवाद सभापती महोदय. विषय संभाजीनगरला नवीन रुग्णालय उभारणीबाबतचा आहे. तसाच एक विषय वसई विरारचा आहे. वाढती लोकसंख्या आणि बघता आज त्या ठिकाणी मुंबईकडे संभाजीनगरचा सभापती महोदय विषय तोच आहे. रुग्णालय उभारणीचाच विषय आहे. तिथे लोक मरतायत. मंत्र्यांचा अभ्यास नाही त्या गोष्टीचा. नाही असू देत ना, पण ते बैठक तर लावतील. प्रश्न तर कानावर जाऊ दे. किमान प्रश्न तर कानावर जाऊ दे. सभापती महोदय, आज वसई विरारची वाढती लोकसंख्या बघता तिथं मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालय नाही आहे. पेशंट्सना केईएम, नायर, सायन्स सारख्या ठिकाणी आणावं लागतं. ट्रॅफिकमुळे गोल्डन आवर वाचवण्याचा निघून जातो आणि त्याच्यामध्ये पेशंटचा मृत्यू झालेला आहे. मला यामध्ये सांगायचे साहेब की कालच एक निर्णय मी पेपरमध्ये वाचला की मेडिको लिगल केस असेल, पोलीस केस दाखल झाली नसेल तरी सुद्धा अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांना तिथल्या खाजगी रुग्णालयांनी, प्रश्न वेगळा आहे, थोडक्यात विचारा तुमचा. खाजगी रुग्णालयांनी त्या ठिकाणी उपचार देणं गरजेचं आहे. या वसई विरारमध्ये 4 वर्षाच्या एका मुलाला उपचार नाकारण्यात आला आणि त्याच्यामुळे उल्लंघन झालेलं आहे. माझे 2 प्रश्न आहेत की वसई विरारला सुद्धा आचोळ्याला जे प्रस्तावित रुग्णालय आहे ते कधी होणार आहे. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये बालकांना किंवा गंभीर रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या खाजगी दवाखान्यांवर शासन काय आणि कधी कारवाई करणार? धन्यवाद. ते महोदय, सन्माननीय चित्राताईने जो प्रश्न वसईच्या बाबतीत विचारला आहे, ही संभाजीनगरची जरी प्रश्न असला तरी ती माहिती घेऊन त्याच्यावर आपण कार्यवाही करू. परंतु मगाशच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट असं सांगितलेलं आहे, कुठेही सरकारनं जबाबदारी नाकारलेली नाही. उलट मी असं सांगितलं की महानगरपालिकेनं 10 कोटी रुपये दिल्यानंतर त्यांना कसं रिएम्बर्स करून द्यायचं त्याचा निर्णय शासन घेईल. परंतु ही तातडीची बाब म्हणून महानगरपालिकेला हे 10 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले जातील. मला असं वाटतं की हा प्रश्नच संपतो. अनिल परब.